फुले चित्रपटावरून जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डावर टीका केलेली आहे। सेन्सॉर बोर्डाची मानसिकता यावरून लक्षात येते। फुले चित्रपटावर आक्षेप का असा सवालही जयंत पाटलांनी उपस्थित केलाय। आक्षेपार्ह चित्रण नसेल तर चित्रपट प्रदर्शित झालाच पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांचं वक्तव्य आहे। जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपल्या एक्सवरच्या पोस्टमध्ये आपण पाहूया। काश्मीर फाइल्स, द केरला फाइल्स सारख्या प्रोपोगंडा बेस्ड फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही। हु इज नामदेव ढसाळ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती। पण आता फुले चित्रपटावर आक्षेप घेतला जातोय, त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते। त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब, अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात, जे नाही ते पण जरा जास्त करून कमी असं दाखवतात। पण त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही अजिबात लिबर्टी घेतलेली नाही। धनंजय कीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं, तो इतिहास आणि इतर पुस्तकं, त्याच्यामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे। आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही। शिकले सवरलेले पण आहेत, अंधश्रद्धेवाले पण आहेत, इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत। मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे। त्यावेळेचे संदर्भ बदलले असतील। आता महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे। जर या चित्रपटामध्ये कुणाच्या भावना दुखवणाऱ्या किंवा आक्षेपार्ह काही चित्रण नसेल तर तो प्रदर्शित झालाच पाहिजे आणि जे काही सत्य इतिहास आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला समजलेला आहे। भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी जर हा चित्रपट पाहून त्याला पाठिंबा दिला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असं मला वाटतंय। कारण भुजबळ साहेब या विषयामध्ये आमच्यापेक्षा जास्त अभ्यास आहेत, त्यांची चळवळ जास्त चाललेली आहे, म्हणून मला वाटते की त्यांनी जो पाठिंबा जाहीर केला तो पक्षाचा अधिकृतपणे पाठिंबा असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।